अगदी काहीच नाही दिसणार अशा मिट्ट काळोखातून गुहेमध्ये जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो आणि समईच्या मंद प्रकाशात तेजाने उजळलेली देवीची मूर्ती आपल्याला दिसते, तेव्हा इट रिअली हिट्स यू डिफरंटली. डिव्हिनिटीचा जो काही डिवाईन एनर्जी तुम्हाला पूर्णपणे वेढून घेते. हा जो फोटो आहे तो AI जनरेटेड आहे, कारण खरा फोटो काढायला गुहेमध्ये परमिशन नाही आहे. पण जेव्हा तुम्ही त्या गुहेत जाता, तिकडचं शांत वातावरण आणि समईच्या मंद प्रकाशात उजळलेली ती देवीची मूर्ती, थोडी भीतीही वाटते, कारण हे चंडिकेचं रूप आहे. चंडिका म्हणजे असुरांचा वध करणारी, आणि त्याच वेळी देवीच्या डोळ्यातली माया पण दिसते आणि तुम्ही स्तब्ध होता. इट्स वन ऑफ द डिवाईन एक्सपिरियन्स. खूप सुंदर मंदिर असं हे दाभोळचं चंडिका देवीचं मंदिर पाहून आपण नतमस्तक होतो आणि अंगावरती अगदी काटा येतो. मंदिराच्या बाहेरच हा मंदिराचा इतिहास लिहिलेला आहे. जी पांडवकालीन ही स्वयंभू अशी चंडिका देवी आहे आणि पांडवांनी ही स्वतः गुहा कोरलेली आहे. जेव्हा तुम्ही आतमध्ये जाल तेव्हा ही गुहा इतकी प्रशस्त आहे आणि म्हणजे वरतून असं कळणारच नाही की खाली इतकी प्रशस्त आणि अगदी व्यवस्थित कोरलेली गुहा आहे. इथेच पांडवांना देवी प्रसन्न झाली आणि तिने त्यांना दर्शन दिलं आणि कालांतराने ती परत मंदिर जे आहे ते अज्ञातात गेलं आणि एक ऋषी होते जे इथे ते तपाला बसले, तेव्हा त्यांना देवीने स्वतः दृष्टांत दिला आणि सांगितलं की मी अशा ठिकाणी आहे जिथे पाण्याचा जिवंत झरा आहे. तिथे तू जी शिळा आहे ती शिळा फक्त बाजूला कर आणि मी तुला तिथे दिसेन. आणि अशा प्रकारे ऋषींनी हे मंदिराचं परत शोधून काढलं आणि तिकडे त्याची पूजा अर्चना सुरू झाली. या गुहेमधलं असं वैशिष्ट्य इथले स्थानिक लोक सांगतात की आतमध्ये तुम्ही लाईट, इलेक्ट्रिसिटी प्रयत्न जरी केला तरी लाईट चालू करू शकत नाही. फक्त गोड तेलाचे दिवे तिथे राहतात, म्हणजे तेवत राहतात आणि त्याच्याच प्रकाशामध्ये तुम्ही ती देवीची मूर्ती बघू शकता. चला तर अजून मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आपण बघूया. श्री स्वयंभू चंडिका देवी दाभोळ. चंडिका देवीची दाभोळची आहे. तिकडच्या मंदिराचा आसपासचा परिसर छान हिरवीगार झाडी आहेत आणि हे आहे मंदिर. ही आमची कुलदेवती, माझ्या माहेरची कुलदेवी आहे पोद्दारांची. आजूबाजूला सगळी आंब्याची झाडं आहेत आणि अगदी पानापानाला छोट्या कैऱ्या लगडल्या आहेत. भरपूर सारं आंब्याचं पीक येऊ दे असं आपण अपेक्षा करूया. आणि आहे मंदिराचा परिसर. इथे यांनी गोष्ट दिलेली आहे चंडिका देवीची, जी पांडवकालीन आहे. देवाच्या गाभाऱ्यात कुठल्याही प्रकारचा लाईट चालू नाही राहत, पण गोडा तेलाचे दिवे मात्र कायम चालू असतात आणि इथे नवरात्रीमध्ये मोठा उत्सव असतो. त्या असं मंदिराचा बाहेरच्या साईडला असं गुहेमध्ये पूर्ण हे मंदिर आहे. अजून आता मंदिर बंद आहे, थोड्याने उघडेल, मग आपण आतमध्ये जाऊया. हा मंदिराच्या आसपासचा निसर्गरम्य परिसर आहे. इथे बघा, इथे आंब्याला किती आंबे जागलेत बघा. आणि इथे असं पावसाळ्यामध्ये हा ओहळ वाहता असतो आणि खाली सगळं जंगल आहे. देवीचं मंदिर आहे. आतमध्ये फोटो नाही काढू शकत, बाहेरूनच तुम्हाला दाखवते आहे. तिथे सगळीकडे दिवे लावले आणि आपल्याला असं आतमध्ये मंदिरात जायचं आहे. तर ही आहे स्वयंभू चंडिका देवी दाभोळची. जय चंडिके, जय चंडिके, जय चंडिके.